नमस्कार, मी डॉक्टर संदेश. आज आपण फार महत्वाचा आणि विचार करायला भाग पाडणारा विषय बघणार आहोत. हॉर्वर्ड स्कूलने बऱ्याच वर्षांच्या रिसर्च नंतर एक विधान केलं. अनरिझॉल्व्ड इमोशनल ट्रोमा कॅन इन्क्रीजेस द रिस्क ऑफ क्रोनिक इलनेस बाय 60%. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक विधान केलं, मेंटल हेल्थ इज डायरेक्टली लिंक्ड विथ द फिजिकल हेल्थ. या वाक्यांचा विधानांचा नेमका अर्थ काय आहे? तर वर्षानुवर्ष दडपलेली तुमच्या मनातील भावना किंवा इमोशनल ट्रोमा तुमच्या आजारांचा धोका 60% वाढवू शकतो आणि तुमचं शारीरिक आरोग्य हे मानसिक आरोग्याशी डायरेक्टली जोडलेलं आहे. तर हा रिसर्च आपल्याला काय माहिती देतो हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या भावना आपण व्यक्त करत नाही त्या शरीरात साठून राहतात आणि पुढे जाऊन आजाराच्या रूपात प्रकट होतात. बालपणीचा अपमान, दुःखद अनुभव, गुप्त वेदना, ताण, तणाव, भीती, अपराधगंड यांसारख्या भावना वर्षानुवर्ष दडपल्या जातात आणि त्याचा झोपेवर, आपल्या आरोग्यावर, आपल्या हार्मोन्सवर आणि इम्युनिटीवर खोल परिणाम होतो. या रिसर्चनुसार ज्यांच्यामध्ये दुःख दडपलेलं आहे त्यांच्यामध्ये हृदयविकार, अस्थमा, ज्यांच्यामध्ये राग दडपलेला आहे त्यांच्यामध्ये बीपी, मायग्रेन, त्वचेचे विकार, ज्यांच्यामध्ये अँझायटी किंवा ताणतणाव दडपलेला आहे त्यांच्यामध्ये थायरॉइड, त्वचेचे विकार, ऍसिडिटी, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम यांसारखे आजार बघायला मिळालेले आहेत. आणि ज्यांच्यामध्ये गिल्ट दडपलेला आहे अशा लोकांमध्ये ऑटोइम्युन डिसऑर्डर खूप जास्त प्रमाणात बघायला मिळालेले आहे. चला तर मग, तुमचाही आजार वर्षानुवर्ष हटत नाहीये का? त्याचं मूळ कारण तुम्हाला कळत नाहीये का? तुमच्याही मनात काही दडपलेल्या भावना आहेत का? बालपणीचे दुःखद अनुभव आहेत का? गुप्त वेदना, ताणतणाव आहे का? तर तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांना किंवा मला तुम्ही भेट देऊ शकता आणि होमिओपॅथीमध्ये तुमच्या मानसिक आरोग्यासोबत सोबत तुमच्या शारीरिक आरोग्यासाठीही खूप छान औषध उपचार आहेत. तर मनातील भावना दाबू नका, त्या समजून घ्या, व्यक्त करा आणि मुक्त व्हा. धन्यवाद.